बुधवार दिनांक 16 एप्रिल 2024. इंग्लिश मूवी बघितली, केप फिअर. चांगली मूवी होती. थोडक्यात एक जेलमध्ये 14 वर्ष शिक्षा भोगलेला कैदी जेलमधून सुटल्यानंतर आपल्या वकिलाचा बदला, म्हणजे वकिलाशी तो नाखुश असतो की त्यांनी आपल्याला सोडवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत किंवा काही एव्हिडन्सेस होते तरी ते त्यांनी दाखवले नाहीत आणि आपल्याला शिक्षा होऊ दिली. हा त्याच्या मनात राग असून त्या रागापोटी तो त्याचा म्हणजे बदला घ्यायला त्यांनी जे काही प्रयत्न केलेले असतात आणि त्याच्या पोटी मग हे लोक ज्या भयाच्या छायेत घालवतात वकील आणि त्यांची फॅमिली, त्याचं थोडंसं चित्रण आहे. ओव्हरऑल मूवी चांगली. तर जेव्हा तो 14 वर्ष हे करून सुटतो जेलमधून, तर त्यांनी त्या 14 वर्षात जेलमध्ये म्हणजे ते 14 वर्ष त्यांनी वाया नसतात घालवतात. त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली असतात, नॉलेज गेन केलं असतं, लॉवरचं, बायबल वाचलं असतं, सगळ्या ह्याच्यात, आणि शरीर पण कमवलं असतं आपलं, की कोणी सहज आपल्याला मारू नये वगैरे. अंगावर टॅटू वगैरे पण खूप गोंदलेले असतात, त्यांचे वेगवेगळे अर्थ वगैरे. आणि बाहेर पडल्यावर तो ह्याला थ्रेट करायला सुरुवात करतो, म्हणजे त्याला भेटून ओळखलंस का मला वगैरे वगैरे असं, आणि तुझी बायको छान आहे, मुलगी छान आहे, म्हणजे असं टाईपचे असे. एकदा रात्री त्याच्या घराच्या बाहेर कंपाऊंडवरच बसतो आणि म्हणजे त्याला असं घाबरवण्याचा प्रयत्न चालू असतो की मी तुला काही सोडणार नाहीये. आणि त्याला शिक्षा याच्याकरता झाली असते की एका 16 वर्षाच्या कोवळ्या मुलीवर त्याने बलात्कार केला असतो आणि तिला ज्या प्रकारे मारलं असतं, म्हणजे खूप घाणेरड्या प्रकारे त्यांनी हे केलं असतं, आणि म्हणून तो त्याला म्हणजे त्यांनी शिक्षा होऊ दिली असते. जेव्हा की त्याला त्या मुलीबद्दल, त्या 16 वर्षाच्या मुलीबद्दल नंतर काही असे प्रूव्ह मिळाले असतात की ती मुलगी काही इनोसंट नसते, तिचे खूप जणांबरोबर शारीरिक संबंध असतात आणि ती थोडीशी याच टाईपची चालचलनची असते. पण ज्या प्रकारे त्याने तिच्यावर रेप केला असतो, तिला मारलं असतं, ते फार निघृण असतं आणि म्हणून तो त्याला होऊ देतो. आता इकडे त्यांच्या घरात हळूहळू तो शिरकाव करण्याचा प्रयत्न करत असतो कैदी. तर त्यांची जी एक मेड असते, तर तिला आणि ह्यांनी एक हायर केला असतो, वकील नाही म्हणता येणार, डिटेक्टिव्ह थोडासा, की जो त्याच्यावर पाळत ठेवेल आणि नजर ठेवेल वगैरे. तर त्याला कळतं की हा आपल्यावर नजर ठेवून होतं, तर तो त्याचं बिल वगैरे भरतो. एकदा दोनदा ह्याचं स्वतःच्या वकिलाचं बिल भरतो आणि मग तो वकीलच त्याला असं तो डिटेक्टिव्ह वकिलाला सजेस्ट करतो की तू याला मार, चांगला असा चोप दे, म्हणजे मग त्याची अक्कल ठिकाणावर येईल. तर हा आधी नाहीच म्हणतो वकील, पण जेव्हा याचा थ्रेट वाढतो तेव्हा म्हणतो ठीक आहे. तर तो ज्या लोकांना चोप द्यायला ठेवलेलं असतं तेच मार खाऊन परत येतात. मग हा एकदा तिच्या मुलीच्या शाळेमध्ये, डॅनियल नावाची मुलगी असते, तिच्या शाळेत जातो, तिला आधी फोन करतो की मी ड्रामा टीचर आहे वगैरे म्हणून, तू इथे मला भेटायला ऑडिटोरियम मध्ये. मग ती जाते, तिला वाटतं असेल नवीन टीचर, पण मग तिला ते कळतं, पण तो तिला असा खूप सेक्शुअली हे करतो तिला आणि ते आवडतं. आणि त्याच्या अगोदर त्यांनी त्यांच्या कुत्र्याला विष देऊन मारलं असतं, त्यांच्याकडे कुत्रा जो असतो, आणि मग तो त्यांच्या म्हणजे मी घरापर्यंत पोहोचेन असं त्यांनी तो धमकी देतो. तर ह्यानी मग ती यंत्रणा सगळी त्या डिटेक्टिव्हच्या थ्रू केलेली असते घरात. तो ऑलरेडी कधी घरात शिरलेला असतो किंवा कसा, काहीच कोणाला कल्पना नसते. आणि थोड्या वेळाने त्या लोकांच्या लक्षात येतं की त्यांची ती मेड पण मेलेली आहे आणि हा डिटेक्टिव्ह पण मेला आहे. त्या डिटेक्टिव्हवर पण तो अटॅक करतो आणि मारतो. हे लोक तिथून पळतात. म्हणजे आधी तो असं दाखवतो की मी गावाला चाललोय बाहेर, आणि
आपल्या म्हणजे तो नक्कीच येईल म्हणजे यांच्या घरामध्ये एकट्या आहेत या दोघी बघून. आणि तसंच होतं येतं पण त्याला ते लक्षात येते की हा आपल्याकरता सापळा आहे. कारण तो एअरपोर्ट पर्यंत त्यांचा पिछा करतो आणि तिथून माहिती काढतो की हा किती दिवसांनी परत येणार आहे. पण त्याला ते नंतर कळतं. पण मग हे पळ काढतात आणि एका बोटीवर आश्रय घेतात आणि ती बोट पाण्यात लांब लांब. तर हा पण त्यांच्या मागे पिछाच करत असतो. त्यांच्या गाडीच्या खाली लपून तो तिथपर्यंत येतो आणि त्या बोटीत म्हणजे एंटर करतो. झालं. तिथे पण त्यांना स्वस्थ बसू देत नाही. तिथे पण म्हणजे त्यांची मारामारी होते. अं, आता त्या मुलीला म्हणजे कळतं की म्हणजे घरातच जेव्हा ती बघते की त्या डिटेक्टिव्हला आणि आपल्या मेडला मारले तर ती मग अगेन्स्ट होते त्याच्या. म्हणजे आधी जे तिला तो आवडला असतो पण शेवटी ती म्हणजे तो नंतर हे करतो की यालाही बांधून ठेवतो वकिलाला, मुलीलाही बंद करतो आज आत कबर्डमध्ये आणि म्हणजे ते त्या बायकोवर रेप करायचा प्रयत्न करत असतो की बघा आता तुमच्या समोर सगळं मी करणार आहे वगैरे असं. परत मारामारी होते, सुटासुटी होते. ती मुलगी तो स्मोक करतो तर त्याच्या अंगावर मग स्प्रे मारते तर तो भडक पूर्ण म्हणजे त्याचं पेटतं अंग आणि तो उडी मारतो मग पाण्यामध्ये. पण पाण्यात उडी मारतो तो परत वर येतो. पण मग हे त्यांचं शिप भरकटतं, आदळतं, एक्सप्लोड होतं. त्या ह्याच्यात ह्या दोघी आधीच उड्या मारतात. ह्या दोघांची जेव्हा फायटिंग चालू असतं मग हा वकील त्याला अडकवून ठेवतो शिपमध्येच. त्याला म्हणजे मॅनेज करू शकतो तो पाय त्याचा एका ह्याला अडकवून ठेवतो आणि मग तो पण धडकेने आदळतो म्हणजे पाण्यात. पण शेवटी दाखवलंय की तिघही सुखरूप त्या शिपच्या ह्याच्यातनं पाण्यातनं पोहत पोहत किनाऱ्यावर आलेले असतात आणि सुखरूपपणे घरी पोहोचतात आणि तो मेला आहे असं गृहीत धरलं जातं. पण त्या मुलीच्या जी डॅनियल असते तिच्या डोळ्यातनं काही ते भीती अजूनही गेलेली नसते. तिला अजूनही ते दृश्य सगळे दिसत असतात आणि ती ते आठवण करत असते. पण ती म्हणते की आता मला माझं आयुष्य जगायचंय आणि आनंदात जगायचंय. मी हे सगळं विसरायचा प्रयत्न करते आणि ती भीती पण दूर करायचा प्रयत्न करते. तर अशा पद्धतीने ती एक खरी स्टोरी म्हणजे त्यांच्याबाबत हे असं खरं घटना घडली.